नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत. बरं, मला एक गोष्ट सांगा, किती जणींना पिंपल्स येतात, किती जणींना टॅनिंग झालंय, किती जणींचं वजन खूप वाढलंय, कमरेत वाढलंय आणि किती जणींना मासिक पाळी वेळेवर येत नाही आणि किती जणींना बाळच राहत नाही. आज बघा, प्रत्येक व्यक्ती नाही म्हटलं तरी प्रत्येकीला काही ना काही प्रॉब्लेम आहेच. प्रत्येक जण ही काही ना काही प्रॉब्लेम मधून जात आहे. आपल्या चॅनलवर तुमच्याच पैकी बऱ्याच जणी कमेंट करतात, पीसीओडी संदर्भात काही सोल्युशन आहे का, आयुर्वेदिक काही उपाय आहे का, घरगुती पीसीओडी कसा बॅलन्स करता येईल, हे सगळे प्रश्न तुमचे असतात. हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला आहे, पाळी वेळेवर येत नाही, रक्तस्राव खूप होतो. याच सगळ्या प्रश्नांवर मी तुम्हाला उत्तर देणार आहे. पीसीओडी आणि इरेग्युलर पिरियड या गोष्टींवर मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. अतिशय होलिस्टिक व्हिडिओ आहे हा, म्हणजे याच्यामध्ये आपण सर्व दृष्टिकोनातून विचार करून तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे. लिटरली हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. बऱ्याचदा पीसीओडीसाठी, हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी आपण डॉक्टरांकडे जातो, गोळ्या घेतो, पूर्ण कोर्स करतो, परंतु आपल्याला हवा तसा रिझल्ट येत नाही. मग कळत नाही आपलं नक्की कुठं चुकतं. आज मी तुम्हाला अतिशय शक्तिशाली, अतिशय प्रभावशाली 5 आयुर्वेदिक घरगुती म्हणजे घरातल्या साहित्यांनी तुम्हाला करता येतील असे अगदी सोपे उपाय सांगणार आहे. आणि काही गोष्टी महत्त्वाच्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुमच्या चुकत असणार आणि त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. तर हे जे 5 उपाय आहे हे नक्की ऐकून घ्या. विश्वास ठेवा, हे 5 उपाय जर तुम्ही काटेकोरपणे फॉलो केले, नीट फॉलो केले, तर नक्कीच तुम्हाला 21 दिवसातच चांगला रिझल्ट मिळेल. जर हा नॅचरल घरगुती प्रवास करायला तुम्ही तयार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये हो किंवा रेडी लिहा आणि या प्रवासाला माझ्यासोबत तयार व्हा. चला, पहिला उपाय बघूया. पहिला उपाय आहे दालचिनी. तुमचा मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी, तुमचं डायजेशन छान होण्यासाठी दालचिनी अतिशय महत्वाची आहे. आपल्या मसाल्याच्या डब्यातली दालचिनी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे, कारण पीसीओडी मध्ये आपलं शरीर इन्शुलिनला नीट रिस्पॉन्स देत नाही आणि म्हणूनच दालचिनी काय करतं, तुमच्या शरीरातली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही दालचिनी सेवन कशी करायची? सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यामध्ये 1 छोटा चमचा दालचिनी पावडर टाका आणि हे पाणी छान तुम्ही पिऊन घ्या.